शाळा म्हणजे फक्त शिक्षण देण्याचं ठिकाण नाही, तर विश्वास, संस्कार आणि भविष्यातील पिढी घडवण्याचं केंद्र असतं. पण जर याच ठिकाणी गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर येऊ लागल्या, तर प्रश्न फक्त एका संस्थेचा राहत नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच उभा राहतो. सांगली जिल्ह्यातील बेडग येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील काही गंभीर तक्रारी सध्या चर्चेत आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबर यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेविरोधात लेखी तक्रार दाखल करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार शाळेत गैरहजेरी, शासकीय नियमांकडे दुर्लक्ष तसेच प्रशासकीय पातळीवर मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच शाळेच्या वातावरणात दडपशाही निर्माण होणे, शिक्षकांना धमकावणे अशा मुद्द्यांचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित मुख्याध्यापक लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्तीपूर्वी व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल बाबर यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देत कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही दिलाय. दरम्यान या तक्रारीच्या प्रती शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत. आरोप आहेत, प्रत्यारोप होतील, चौकशी होईल, पण या सगळ्यात एक प्रश्न कायम राहतो की जिथं मुलांचं भविष्य घडतं तिथं जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर विश्वास कुणावर ठेवायचा. आता सगळ्यांच्या नजरा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत, कारण इथं फक्त एका शाळेचा प्रश्न नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासाचा प्रश्न आहे. शिक्षण संस्था आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये जे रयत शिक्षण संस्थेचं बेडग येथील न्यू इंग्लिश स्कूल आहे, त्या स्कूलचे मुख्याध्यापक डिसोजा आणि तिथल्या सहशिक्षिका अर्चना रामदास सुर्वे यांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यासंदर्भात मी एक निवेदन दिलेलं आहे. तर या अर्चना सुर्वे कोर्टामध्ये हजर राहतात, पण शाळेमध्ये त्यांनी रजा मांडलेली नसते. तर अशा गैरप्रकारांना पाठीशी घालण्याचं काम हे मुख्याध्यापक करत आहेत. तर ते मुख्याध्यापक कोणत्या हेतूनं करत आहेत त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि मुख्याध्यापक या केवळ अर्चना सुर्वेसाठी शाळेमध्ये दमदाटी करणं, इतर महिला शिक्षकांना किंवा शिक्षकांना एकेरी भाषेत शिवीगाळ करणं असे गैरप्रकार घडत आहेत. त्यानंतर अनेक शिक्षकांना कारवाई करण्याची धमकी देत आहेत. मी 5 जिल्ह्यांचा अधिकारी आहे, मी 10 जिल्ह्यांचा अधिकारी आहे, मी रयतच्या काउन्सिलवर आहे, मी या बॉडीवर आहे, मी त्या बॉडीवर आहे, अशा पद्धतीची वक्तव्य करून इतर शिक्षकांवर दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे. बऱ्याच वेळा ते अपरात्री 10, 10:30, 11 वाजूपर्यंत मिटिंग घेतात आणि त्यानंतर काही महिला शिक्षकांच्या गाड्या शाळेमध्येच लावून त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांच्या फ्लॅटवर घेऊन गेलं जातं. तो फ्लॅट त्यांच्याच शाळेतील सहशिक्षक साळुंके यांच्या मालकीचा आहे असं समजतं. तर नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये साळुंकेचाही नक्की काय रोल आहे तोही तपासात यावा. अगदीच या संपूर्ण प्रकरणाची जर चौकशी झाली तर अशा पद्धतीनं लक्षात येईल की हे कुठंतरी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारं कृत्य आहे. आणि एक वेळ खरात बाबा सुद्धा या सगळ्या गोष्टींना च्या पाठीमागं पडेल अशी भयानक कृत्य यांची आपल्या समोर येतील. जर या दोघांची किंवा शाळेमध्ये इतर काय ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व गोष्टींची चौकशी होऊन जर उचित कारवाई नाही झाली तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी स्वतः स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं माजी जिल्हाध्यक्ष अमोल बाबर म्हणून मी सांगली जिल्हा परिषदेच्या बाहेर उपोषणाला बसणार आहे. याचे प्रशासन व रयत शिक्षण संस्थेनं दखल घ्यावी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.